नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये। थंबनेल टायटलवरून आपल्याला समजलंच असेल की आजचा प्रवास काय होणार आहे। आज आपण प्रवास करणार आहोत मुंबई सेंट्रल अहमदाबाद डबल डेकर एक्सप्रेसमध्ये। आता सध्या आपण आहोत मुंबई सेंट्रल रेल्वे स्टँडला। समोर आपण बघताय फूड ऑन ट्रॅक, शेजारीच KFC पण आहे। या साईडला खूप सारे आपल्याला ऑप्शन्स दिसतात आहेत खाण्यापिण्याचे। आणि आता वाजलेत 2:15, बरोबर 2:30 वाजता आपल्या ट्रेनचं डिपार्चर आहे। प्लॅटफॉर्म नंबर समोर 4 वरून। इथं समोर आपण बघताय आपली ट्रेन लागलेली आहे 4 नंबरला आणि आपल्याला जायचं आहे आता आतमध्ये। खरं तर ट्रेन आहे ना वेटिंगवर होती माझी। मी काल बुक केलं होतं तिकीट, जवळजवळ 50 ते 60 वेटिंग होतं, पण आज आहे ना लकीली हे झालं आहे, म्हणजे कन्फर्म झालं आहे। जनरली जास्त नाही का वेटिंग राहत नाही या ट्रेनला, पण आज काय माहिती काय होतं। तर चला पटकन आता इथून आहे ना आपला अतुल भाऊ पण सोबत आहे, इथून शेजारूनच आपण थोडं खाण्यासाठी घेतलं आहे। तर पटकन घेऊयात आणि जाऊयात प्लॅटफॉर्म नंबर 4 पाशी। समोर बघताय आपल्या ट्रेनचा नंबर 12931 अहमदाबाद डबल डेकर एक्सप्रेस वॅप 4 लोकोमोटिव्ह साईडला लागलेला आहे। तो आता डिटॅच होईल आणि मला वाटते वडोदरा सेडचा वॅप 5 किंवा वॅप 7 असेल। तर आपला जो कोच आहे ना तो C8 आहे। आता C2 पाशी आलो आपण। आणि डबल डेकरची खासियत काय आहे, प्लॅटफॉर्म बघताय कुठे आणि शेजारी लोक जेवायला बसलेत आणि हा वरचा अप्पर डेक। तर हीच खरी मजा आहे, हीच खरी स्पेशालिटी आहे आपल्या डबल डेकरची। या कोच C7 पाशी आलो आहे। C7ची हालत जरा थोडी खस्ता दिसते, पण त्याच्यानंतरच आपला आहे C8। तर चला आता जाऊयात आतमध्ये। तर चला आतमध्ये जाऊयात। एंट्री अशी आहे। आतमध्ये आल्याला आपल्याला या साईडला वॉश बेसिन, इकडे वॉशरूम आहे, हे सर्व मी आपल्याला दाखवतोच। पण सगळ्यात पहिल्यांदा आता आतमध्ये जाऊयात। तर फायनली आपल्या ट्रेनमध्ये आलो आहे। ट्रेनचं इंटेरियर बघताय, अप्पर लोअर, या साईडला लोअर आहे आणि आपलं जे सीट आहे ना अप्पर पण नाही लोअर पण नाही, मिडलमध्ये आहे। हे बघा 4 नंबर ही सीट आहे आपली आणि ही एक 5 नंबर ही एक सीट आहे। तर चला आता पहिलं डिपार्चर घेऊयात, बाहेर जाऊयात आणि नंतर मग आतमध्ये येऊन आपल्याला डिटेल इन्फॉर्मेशन देतो कोचविषयी। खरं तर खूप दिवस झाले, याच्या आधी पण आपण प्रवास केलेला आहे डबल डेकरमध्ये। ज्यावेळेस आपण प्रवास केला होता सुरत ते मुंबई सेंट्रल, पण यावेळेस आपण प्रवास करतोय मुंबई सेंट्रल ते सुरत। तर चला बाहेर चला। तर चला बरोबर 2:30 वाजलेत, आपली ट्रेन निघाली आहे प्लॅटफॉर्म नंबर 4 वरून। शेजारी आपण बघताय तेजस एक्सप्रेस आणि इकडं या साईडला आपल्याला, मी इकडे दाखवतो आपल्याला, या साईडला बघताय वंदे भारत एक्सप्रेस। जिकडं बघाल तिकडे VIP ट्रेन बघायला भेटतील आपल्याला मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनला। आता आपली ट्रेन निघाल्यानंतर आपली तेजस निघेल, तेजस नंतर मग वंदे भारत निघेल। तर या दोन्हींचा आपल्याला काय ओव्हरटेक वगैरे काय होणार नाही आहे। आपली ट्रेन पण फास्ट 130च्या फ्लॅट 130च्या स्पीडने जाणार आहे। विरार नंतर फ्लॅट 130 स्पीड असणार आहे आपल्याला। तर आपलं जो अंतर असणार आहे 263 किलोमीटरचं अंतर आहे जवळजवळ, आणि मला वाटतं 3-3.5 तासात किंवा 4 तासला इथलं आहे। तेजस खतरनाक योजी आवाज मारतोय आणि निघल्या आपल्याला मुंबईची लोकल पॅरलल ॲक्शन बघायला भेटते बघा। ही खासियत आहे आपल्याला मुंबई सबअर्बन एरियामध्ये आपण ज्यावेळेस ट्रॅव्हल करता त्यावेळेस आपल्याला जी पॅरलल ॲक्शन बघायला भेटते ती एक नंबर राहते। या साईडला आपण मुंबईच्या स्कायलाईन बघताय। या साईडला आपण वलसाड पॅसेंजर बघताय। वलसाड पॅसेंजर ती खासियत म्हणजे ही सुद्धा डबल डेकर ट्रेन आहे, पण ही नॉन AC डबल डेकर ट्रेन आहे। कधीतरी या पण ट्रेनने आपण प्रवास करूयात। फ्लाइंग राणी पहिली एक्सप्रेस होती ना, तर तिचे रेक्स आहेत ना हे या वलसाड पॅसेंजरला देण्यात आलेले आहेत, कारण की आता नुकतीच फ्लाइंग राणी सुद्धा LHB झालेली आहे। मला वाटलं तिला LHB ट्रेन LHB कोच भेटतील, पण डबल डेकरचे भेटतील, पण तसं काय नाही झालं। आता मुंबईच्या बाहेर निघेसपर्यंत आपल्याला हाय स्पीड ॲक्शन बघायला भेटणार आहे। आणि आजचा जो आपला प्रवास असणार आहे तो अहमदाबादपर्यंत नसणार आहे। अहमदाबादपर्यंत ही ट्रेन 493 किलोमीटरचा टप्पा पार करते, पण आपण प्रवास करणार आहोत ते म्हणजे सुरतपर्यंत 263 किलोमीटरचा टप्पा असणार आहे। त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण थांबणार आहोत आता बोरिवलीला। बोरिवलीनंतर मग डायरेक्ट आपण जाणार आहोत गुजरातमध्ये वापी, मग वलसाड, मग नवसारी आणि मग सुरत नंतर मग भरूच, आनंद, नाडियाड करत ही ट्रेन अहमदाबादपर्यंतचा टप्पा पार करणार आहे। तर चला आता जाऊयात आपल्या सीटमध्ये। तर आता आपल्या कोचमध्ये आलोय फायनली, आपली ट्रेन निघाली। आता थोड्याच वेळात आपण दादर स्किप करणार आहोत। आपल्या अतुल भाऊने खाण्यासाठी काय घेतले बघा, काय व्हेज पुलाव आहे ना? हां, व्हेज बिर्याणी।
व्हेज बिर्याणीच आहे. मुंबई सेंट्रलचं जे फूड प्लाझा होतं ना तिथूनच घेतलं आहे, कारण की आम्हाला ही ट्रेन पकडायची होती. आम्ही निघालो सकाळी 11 वाजता निघालो. इथपर्यंत यायला डॉट 2:15 वाजलेत. म्हणजे अख्खा प्रवास आहे ना ह्याच्यातच गेलेला आहे. आणि त्याच्यानंतर मग इथं आलो. आता खायला त्यामुळे काही खाल्लेलं नाही. वास तर छान येतोय, गरम पण दिसते बघा. हो आता टेस्ट करून सांगतो. आणि ही जी व्हेज बिर्याणी ना आपल्याला जी फूड प्लाझामधून आपण घेतली ना ती 70 रुपयाला पडली. इंडियन रेल्वेची ना हीच मजा आहे. आपण बघताय पॅरलल ॲक्शन शेजारी आपली लोकल चालू आहे. आपण आपल्या AC डबल डेकरमध्ये बसलो आहे. इथं आपल्यासाठी व्हेज बिर्याणी. इंडियन रेल्वेजमध्ये ट्रॅव्हल करा, असं फूड खा. अजून काय पाहिजे आपल्याला. तर टेस्ट करून सांगतो पहिल्यांदा. मस्त आहे, क्वालिटी मस्त आहे. विंडोची हालत आहे ना थोडीशी खराब आहे. या साईडला बघा इथं जुगाड केलेला आहे इंडियन रेल्वेचा. चिकटपट्ट्या लावलेत. मलाडला स्किप करतोय सध्या आपण. आणि आताच आपलं जे लंच आहे ते झालेलं आहे. ह्याच्यामध्ये आपण डस्टबिनमध्ये आपलं जो पण कचरा होता ह्याच्यात टाकला आहे. तर आपण पण लक्षात ठेवा, ज्यावेळेस पण आपण कचरा करताय तर कचऱ्याच्या पेटीतच टाका. आता वॉशरूम दाखवतो मी आपल्याला. वॉशरूम बघताय या साईडला आरसा वगैरे आहे. वॉशरूम ठीकठाक आहे, ॲव्हरेज म्हणता येईल आपल्याला. एवढं पण क्लीन नाही आहे, पण ठीक आहे. चलो भाई, चलो चलो चलो. 3:03 झालेत. बरोबर पोहोचले आपण बोरिवलीला. आणि बोरिवलीवरून पॅसेंजर चढण्याची संख्या जी बघताय, मुंबई सेंट्रलवरून आपल्याला जास्त लोक नाही दिसणार, पण इथं आपल्याला भरमसाठ दिसणार. कारण की हा मुंबईतला शेवटचा स्टॉप आहे. याच्यानंतर डायरेक्ट गाडी आपली वापीला थांबणार आहे. त्यामुळे बघताय गर्दीच गर्दी इकडं. 2च मिनटं स्टॉप आहे खरं तर. आपल्याला पण आतमध्ये जायला लागेल. तर बोरिवलीमधून कोण बघताय आपला व्हिडिओ कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून जरूर कळवा. वैतरणा स्टेशनला पोहोचलो आपण. स्किप करतोय वैतरणा. आणि रेल फॅनसाठी सगळ्यात प्रसिद्ध असलेली जागा म्हणजे वैतरणा. आता इथून जो ब्रिज लागतो ना तिथून जी रेल फॅनिंग होते ना ती फक्त रेल फॅनच सांगू शकतो आपल्याला काय बेस्ट असते.
आत्ताच आपण वैतरणा ब्रिज कॅप्चर केला, तर आपल्याला कसा वाटला सीन मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून जरूर कळवा. आता याच्यानंतर आपली ट्रेन आहे ना नॉनस्टॉप रन असणार आहे थेट वापीपर्यंत. याच्यानंतर आता डहाणू पण येणार आहे. डहाणू जे की शेवटचं आपलं स्टेशन असणार आहे महाराष्ट्रातलं, आणि मग आपण गुजरात राज्यात प्रवेश करणार आहोत. समोर आपण बघताय हे साईड पॅन्ट्रीवाले आहेत. तर याच्यामध्ये आपल्याला कोल्ड कॉफी वगैरे, चहा वगैरे आणि बाकीचं जे छोटं मोठं स्नॅक्स आहे ना ते यांच्याकडून आपल्याला भेटून जाईल. डहाणू स्टेशन आताच आपण स्किप करतोय. स्पीड बघताय जवळजवळ 120-130ला आता थोड्याच वेळात आपण टच करणार आहोत. हीच खासियत आहे आपल्या मुंबई अहमदाबाद डबल डेकर एक्सप्रेसची, कारण या रूटवर आपल्याला 130ची स्पीडची परमिशन मिळालेली आहे. पण इकडे आपल्याला बघा फ्लॅट आता 130, 126 आणि फ्लॅट 130 आपण क्रॉस केलेला आहे. इथं बघताय फ्लॅट 130वर आपली ट्रेन चाललेली आहे. आणि साईड पॅन्ट्रीमध्ये आपण बघताय अजून आपल्याला भरपूर सारे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. आता समोर दादा कटलेट घेऊन आलेत आणि त्याच्यानंतर समोरचे जे त्या साईडला दादा आहेत ते सूप पण घेऊन आलेत. तर सूप पण आपण गरमागरम सूप पण आपण एन्जॉय करू शकता आणि या साईडला आपण कटलेटसुद्धा एन्जॉय करू शकता. आता थोड्याच वेळात वापी येणार आहे. गाडी आपली थांबली आहे, बहुतेक पुढे सिग्नल नाही आहे. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं गाडीचे इंटेरियर्स. आता इंटेरियर्स जसं टाईम भेटतो तसं मी दाखवणार आहे. आता आपण मिडल डेकला बसलो आहे. इकडे समोर आपण खालच्या साईडला बघताय हे खालचं लोअर डेक आहे, इकडे वरच्या साईडला अप्पर डेक आहे. तर अप्पर डेकला आपण या साईडला जे लगेज स्पेस बघताय ना ते ठीकठाक वाटते मला, कारण की बॅग्स आपण बघताय बाहेर आल्यात थोड्याशा. पण तेच जर आपण इथं बघितलं ना मिडल डेकला तर इथं जागा पुरेशी. कर्टन या साईडला दिलेलं आहे, इकडं पण या साईडला बघताय. याच्या व्यतिरिक्त आपल्याला इथं चार्जिंग सॉकेट दिलेले आहेत आणि चार्जिंग सॉकेट दिलेलं आहे. सीट पण आपण बघताय हँडरेस्ट आहे आणि मध्ये आपल्याला टेबल दिला आहे, कारण की मधली जागा आहे म्हणून. नाहीतर मग पुढं सीटच्या बाजूला असा टेबल असतो. तो मी आता आपल्याला पुढं गेलो की जसं वेळ भेटला की तसं दाखवतोच आपल्याला. इंटेरियर थोडंसं जुनं झालं आहे. मला असं वाटतं की आता ह्या गाडीची म्हणजे ह्या गाडीला गरज आहे की नवीन आपल्याला कोचेस वगैरे दिले पाहिजे, कारण की जवळजवळ मला वाटतं 2012ला ही ट्रेन सुरू झाली आहे. तर साईड पॅन्ट्रीवाले बघताय आपण, यांच्याकडे आपल्याला व्हेज सँडविच, चीज सँडविच, ठेपला वगैरे आहे आणि आपण घेतलंय व्हेज कटलेट. इकडं बघा वह्या पुस्तकंसुद्धा विकायला आहे तिथं. जे पाहिजे ते आपल्या ट्रेनमध्ये सगळ्या गोष्टी भेटतात आहे. आता सूर्यनारायण आस्थाकडे चाललं आहे. फ्लॅट 130च्या स्पीडने आपली ट्रेन चाललो आहे आणि आपल्याला खायला आपण घेतलं आहे कटलेट आणि ब्रेडला बघा अमूल बटर लावून दिलं. इकडे टोमॅटो सॉस, गरमागरम आपलं कटलेट आहे. आता टेस्ट करून सांगतो कसं आहे. याची प्राईस आहे 40 रुपये. बघू शकता ब्रेड वगैरे लावून. तर या ट्रेनमध्ये कटलेट खायला या. एकदम फ्रेश कटलेट बनवले त्यांनी आणि अमूल बटर लावले ना ब्रेडला. ब्रेड पण एकदम फ्रेश आहे. टेस्ट डबल झाली त्यामुळे डबल.
प्रवास चालू आहे, इकडं स्किप्स चालू आहेत आणि आपलं खाणं चालू आहे. पावणे 5 वाजलेत, आपण पोचलोय वापीला. वापी म्हणजे गुजरातचं केमिकल सिटी आपण बघताय. आणि ना बाप रे बाप, एवढी गर्दी आहे ना गाडीमध्ये, काय सांगायला काय खैरच नाही. एकच मी याच्या आधी पण प्रवास केला होता, गाडी एकदम मोकळी चालली होती, पण आज बसायला जागा नाही. अक्षरशः आपलं मिडल सीट आहे इथं, मग तिथंच बसायला लागतं आपल्याला. ओव्हरऑल प्रवास एक नंबर झाला. आतापर्यंत 168 किलोमीटर आपण पार केले. आणि वापीविषयी सांगायचं म्हणलं तर वापी एक टुरिस्ट डेस्टिनेशन पण आहे, जसं की हे केमिकल हब आहे. टुरिस्ट डेस्टिनेशन इथून आपण दादरा नांगर हवेली, सिल्वासा किंवा दमन इकडे फिरायला जाऊ शकता. आणि केमिकल हब तर आहेच. तर आता 2 मिनटं इथं स्टॉप आहे आपला. याच्यानंतर आता असणार आहे आपला नेक्स्ट स्टॉप, तो म्हणजे वलसाड. चला, प्रोसिडिंग सिग्नल दिला आपल्याला. आता आपण एक स्टेशन क्रॉस करतोय. स्टेशनचं नाव काय? अतुल. स्टेशन बघा, अतुल बसला इथं. अतुलचं स्टेशन बाहेर आहे. वलसाडला पोचलोय आपण. प्लॅटफॉर्म बघा, असं वाटतं आपण खाली आहे आणि प्लॅटफॉर्मवरचे लोक आहेत ना वरती थांबलेत. हे एक वेगळी फिलिंग आहे आपल्याला. ती फिलिंग फक्त आपल्याला या डबल डेकर एक्सप्रेसमध्येच पाहायला मिळते. त्यासाठी खास करून आता इथं आलो आहे. आता बघा, लोक उभं आहेत आणि आपण असं वाटतं की प्लॅटफॉर्मच्या खाली थांबलो आहे. तर फायनली आता 5:10 झालेत, आपण पोचलो आहे वलसाडला. आणि मी आपल्याला आधीच दाखवलं आहे बघा, पॅरलल बघा. आपण बसलोय कुठे, लोक जात आहे कुठून. एक अमेझिंग एक एक्सपिरियन्स आहे हा आपल्याला पाहायला मिळतो डबल डेकर एक्सप्रेसच्या माध्यमातून, तेही खास करून लोअर डेकमध्ये बसल्यामुळं. आणि लोअर डेकचा हा अनुभव मला आपल्याला दाखवायचा होता, त्यासाठी खाली आलो. खरं तर खालचं मला वाटलं खालचंच तिकीट आपलं बुक झालं, काय पण नाही झालं, मिडलवालं झालं होतं. पण ठीक आहे, आपण हा एक्सपिरियन्स पण आपल्यासोबत शेअर केला. आणि ट्रेन आपली निघाली आहे, 2च मिनटाचा स्टॉप होता इथे. आणि आता याच्यानंतर आपलं जे नेक्स्ट स्टॉप असणार तो म्हणजे नवसारी. आणि नवसारीनंतर मग आपला फायनल डेस्टिनेशन सुरत. सुरत मला वाटते 6 वाजेपर्यंत आपण पोहोचू. 10-15 मिनटं गाडी लेट होईल, बाकी काही जास्त होणार नाही. या साईडला एक ट्रेन थांबलेली आहे, ही मला वाटतं डेडिकेटेड ट्रेन आहे वलसाडवरून निघणारी. आणि एक वॅप 4 लोकोमोटिव्ह सहित एक ट्रेन आली असं वाटतंय, फ्राईट ट्रेन आहे. तर चला मंडळी, आता इथून जाऊयात, कारण की आता इथं आपण बसलोय. नेक्स्ट स्टेशन आपल्याला जसं मी सांगितलं नवसारी येणार आहे. आणि नवसारी स्टेशन बाहेरूनच दाखवूयात. आणि वरचं जे इंटेरियर आहे, जे अप्पर डेक आहे, ते पण दाखवायचं आहे. पण त्याच्यापूर्वी इथलं जे आतमधलं इंटेरियर आहे हे मी आपल्याला दाखवतो. इथं आपण बघताय ट्रे वगैरे दिलाय. आता मिडलला ट्रे नव्हता, आपल्याला मध्ये टेबल होता, कॉफी चहावाले बघता इथं. आणि त्याच्या व्यतिरिक्त तर मॅगझिन सॉकेट, हे आपल्याला वॉटर बॉटल होल्डर, खाली पाय ठेवण्यासाठी काही नाही आहे, पण ठीक आहे, जागा व्यवस्थित आहे. आणि इकडे कर्टन वगैरे आहेत. 5:40 झालेत, आपण पोचलोय नवसारीला. नवसारी जिल्हा आहे गुजरात राज्यातील 9 नंबरचा मोठा जिल्हा हा मानण्यात येतो. आणि गुजरात
राज्यातील हा फेमस काय तर हे आहे जमशेदजी टाटा यांचं बर्थ प्लेस. आणि आपली डबल डेकर बघताय, गर्दी कमी व्हायचं काय नाव घेत नाही आपल्या डबल डेकरचं. आणि जे स्टाफ होते ना आपले केटरिंग स्टाफ, त्यांच्याशी पण बोललो. ते म्हणले की आजचा दिवस धरून चाला तुम्ही, याच्यानंतर पुढचा नेक्स्ट वीक आणि त्याच्यानंतरचे काही महिने गाडी अशीच मोकळी राहणार आहे. जास्त गाडीमध्ये गर्दी होती ती म्हणजे वंदे भारत, तेजस या ट्रेनमध्ये जास्त गर्दी होते, तेजस आणि शताब्दी. बाकी या गाडीमध्ये एवढी गर्दी नाही होत, पण आज सांगायला खैर नाही. चला आता इथून आपल्या गाडीला आता डिपार्चर मिळेल थोड्याच वेळात. 2च मिनिटाचा स्टॉप आहे आपला. हे बघा ग्रीन सिग्नल दिला आहे आपल्याला, कुठल्या दिशेने निघू शकते आपली ट्रेन. 2 मिनिटाचा स्टॉप होता आपला. 2 मिनिटाचा स्टॉप नंतर आता 233 किलोमीटरचा टप्पा आपण पार केला आहे नवसारीपर्यंत. आणि आता इथून 263 किलोमीटर म्हणजे अजून 30 किलोमीटर राहिले सुरत आपलं. तर चला आता भेटूयात डायरेक्ट आपण सुरतमध्ये आपल्या लास्ट डेस्टिनेशन. सहा वाजून 5 मिनिटं झालेत. आपण फायनली पोहोचलो आहे सुरतला. टेक्स्टाईल इंडस्ट्री, डायमंड सिटी सुरत आपण समोर बघताय. आणि आपल्या ट्रेनने आपला बरोबर टायमिंगला म्हणजे 5 ते 10 मिनटं फक्त लेट झाली गाडी. 5 वाजून 52 मिनटाचा टायमिंग होता इथं पोहोचण्याचा. 6 वाजून 3 मिनिटांनी इथं पोहोचली. तर ओव्हरऑल आपला 263 किलोमीटरचा प्रवास एक नंबर झालेला आहे मंडळी. प्रवासादरम्यान आपण 4 स्टेशन क्रॉस केले. पहिला बोरिवली, वापी, वलसाड, नवसारी आणि मग सुरत. तर गाडीमध्ये भरपूर गर्दी होती. त्यानंतर खाण्यापिण्याच्या आपण गोष्टी रिव्ह्यू केल्या. सगळ्यात पहिल्यांदा आपण मुंबई सेंट्रलमधून आपण व्हेज बिर्याणी घेतली होती जी की A1 होती आणि तिचे रेट पण एकदम स्वस्त होते. आणि त्याच्यानंतर आपण व्हेज कटलेट घेतलं. व्हेज कटलेट पण 40 रुपयाचं होतं, ते पण A1 होतं. ओव्हरऑल गाडीमधलं जे केटरिंग होती ती जबरदस्त होती. गाडीचा स्पीड, मेंटेनन्स थोडंसं लक्ष देण्याची गरज आहे. बाकी जे प्राइसिंग आहे ते एंड टू एंड म्हणजे मुंबई सेंट्रल ते सुरत 471 रुपये एकाला लागले. आणि जो प्रवास 263 किलोमीटरचा झाला तो एक नंबर झाला. त्यानुसार प्राईस तर मला ओव्हरऑल ओके वाटली. तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मंडळी मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून जरूर कळवा. आपल्याला हा व्हिडिओ कशा प्रकारे आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला मग भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.